सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत तालुक्यासाठी म्हैसाळचे पाणी संजीवनी ठरेल. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची आग्रही मागणी. सातत्यानं दुष्काळाच्या छायेत असलेल्या जत तालुक्याला दिलासा देण्यासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आता कंबर कसली आहे. कृष्णा नदीतील अतिरिक्त पुराचं पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे जतच्या तलाव आणि बंधाऱ्यामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. विक्रमसिंह सावंत यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहण्यापेक्षा पावसाळ्यात वाहून जाणारे कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी जर म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जतच्या तलावात वळवले तर चित्र पूर्णपणे बदलू शकते. सावंत यांच्या मते या नियोजनामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तर भूजल पातळीतही मोठी वाढ होईल. यामुळे विहिरी आणि बोअरवेलचं पुनर्भरण होईल, ज्याचा थेट फायदा शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल. यावेळी त्यांनी कोसारी, बिरनाळ, डफळापूर, बेळुंकी, सनमडी, एळवी, सिद्धनाथ आणि पाच्छापूरसह तालुक्यातील अनेक गावांच्या तलावाचा आणि बंधाऱ्याचा उल्लेख करत हे सर्व जलसाठे भरून घेण्याचे तातडीनं नियोजन करावे असं स्पष्ट केले. तसेच विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावा घेत प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी अधिकृत सूचना केल्या. अधिकाऱ्यांनीही या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिलाय. जर शासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली तर जत तालुक्यासाठी हे पाणी खऱ्या अर्थानं संजीवनी ठरेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.